लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की रम्या आणि विजयने लग्न केलेलं असतं. विजय घर जावाई म्हणून देशमुखांच्या घरी आलेला असतो. मात्र इथे काव्याला हे अजिबातच खरं वाटत नसतं, अजिबातच त्यांच्यावर विश्वास नसतो. त्यामुळे खरं त्यांची फिरकी घेण्यासाठी काव्या तयार असते. आता इथे काव्या रम्या आणि विजयच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यांना म्हणत असते की तिच्याच लग्नादिवशी तिच्याच नवऱ्यासमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही. काव्याचं बोलणं ऐकल्यानंतर खरं रम्याच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. आता खोटं लग्न म्हटल्यानंतर ही गोष्ट विसरणं साहजिक आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही मांडणी असते ती वसूला म्हणत असते, माझ्या दोन्ही सुन्या गरोदर आहेत. विजय आणि रम्याने काही कुरघुड केली आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला काही त्रास झाला तर मग मी काय करेल हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नकोय, अशी अक्षरशः माननी वसूला धमकी देत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या खरं नंदिनीला म्हणत असते, आता त्या विजय आणि रम्याला कळेल त्यांचं लग्नानंतर प्रेम नाही तर लग्नानंतर गेम होणार आहे. तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते तो पण आज रात्री. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.